फोटोचा हात टाकताना इकडे फोटो तुमचा इकडे फळ्यावर सगळं आहे ना डेट वगैरे सगळं नाही ते आम्हाला तुम्ही लांब या सर आनंद कमी पडेल, जगा इतके की आयुष्य कमी पडेल, हसा इतके की आनंद कमी पडेल, काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोड विद्यालयामध्ये पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या 9व्या पुण्यदिनानिमित्त आज आपल्या विद्यालयामध्ये उपस्थित असणारे सर्व आपल्या स्कूल कमिटीचे अध्यक्ष तसेच सदस्य आणि या कार्यक्रमासाठी आपल्याला प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते जे लाभलेले आहेत वारकर सर यांचं सुंदरसं व्याख्यान आज आपण विद्यालयामध्ये आयोजित केलेलं आहे. यांचं सर्वांचं साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या या प्रवरा ग्रामीण विद्यालय माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय पठाण सर, उपस्थित सर्व वरिष्ठ मंडळी, सर्वांना सर्वप्रथम मी मनपूर्वक नमस्कार करतो, वंदन करतो. माननीय नामदार डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांचा हा 9वा पुण्यतिथी सोहळा आपण साजरा करत आहोत आणि या प्रसंगाचं औचित्य साधून आज आपण सर्वजण शाळेचे कमिटीचे सर्व सदस्य, मुख्याध्यापक साहेब, सर्व विद्यार्थी वर्ग, सर्व शिक्षक वृंद आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. खरं तर आपल्याला आजचा हा जो काही कार्यक्रम आहे त्याची पार्श्वभूमी थोडक्यात असते की आपल्याला आनंदी जीवन आयुष्याचा आनंद उत्सव हा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन प्रेरणादायी एक कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी आयोजित करायचा होता. त्यांचा जन्म 10 एप्रिल 1932 मध्ये आस्तगाव या गावी झाला. आस्तगाव हे त्यांच्या मामाचे गाव आहे. त्यांच्या पत्नीचे नाव सिंधुबाई विखे पाटील असे आहे. त्यांना 3 मुले व 2 मुली आहेत. ते 84 वर्ष जगले, परंतु त्यांनी आपल्या सामान्य जनतेसाठी खूप मोलाचे काम केले. त्यांनी आपल्या जीवनात 2 गोष्टींना अत्यंत महत्त्व दिले. एक म्हणजे पाणी आणि दुसरे म्हणजे शिक्षण. त्यांनी शिक्षणाच्या महत्त्वाला चांगलेच ओळखले होते, म्हणून ते म्हणायचे आधी विद्यादान आणि मग कन्यादान. त्यांनी दुष्काळात शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिले व शेतकऱ्यास वाचवले. म्हणून मला असं वाटतं, रक्ताचं पाणी करून प्रवरेचं पाणी जळणाऱ्या पिकांना मिळवून दिलं. रक्ताचं पाणी करून प्रवरेचं पाणी जळणाऱ्या पिकांना मिळवून दिलं. जगावेगळं काम या मुलखावेगळ्या माणसाने करून दिलं. जगावेगळं काम या मुलखावेगळ्या माणसाने करून दिलं. आदरणीय बाळासाहेब विखे पाटील हे 8व्या लोकसभेमध्ये निवडून आले, म्हणून त्यांना केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून काम करण्याची देखील संधी मिळाली. ते खूप मोठे झाले, परंतु त्यांनी आपल्या जमिनीशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. त्यांनी राजकारणात जाण्यापूर्वी खूप शेतकऱ्यांसारखे काम केले. त्यांचे व्यक्तिमत्व खूप लढाऊ होते. राजकारण करताना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे काम केले. तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी ठिकठिकाणी विद्यालय कॉलेजांची स्थापना केली. एका हुशार मुलाने फक्त डॉक्टर, इंजिनियर, वकील अशी त्यांची धारणा नव्हती. त्यांनी व्यावसायिक शिक्षणाकडे जास्त भर दिला. त्यांनी कमावून शिकवावं या योजनेतून ड्रायव्हिंग क्लासेस, कम्प्युटर क्लासेस असे अनेक क्लासेस राबवून बेरोजगारी माणसांना रोजगार मिळवून दिला. एवढेच नाही तर ऊस तोडी मुलांसाठी
मुलांसाठी साखर शाळा पण काढल्या आहेत. आणि अत्यंत आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे आज आपल्या प्रवरेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ अशा अनेक राज्यातील मुले शिक्षण घेतात. आणि म्हणून मला असं वाटतं, जाण होती त्या महात्म्याला शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत. जाण होती त्या महात्म्याला शेतकऱ्यांची मुले शिकली पाहिजेत. महाराष्ट्राच्या विकासाबरोबर